नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. तुमच्यामध्ये किंतु परंतु काय एकदा आपण ठरवलं म्हणजे संपलं, काय तर प्रश्न. म्हणून मी अंत्यविधीला सुद्धा बोललो होतो की आता आपली सगळ्याची जबाबदारी अक्षय दादा माग उभं राहण्याची आहे. आणि म्हणून शेवटी शिवाजीरावांच्या रूपानेच आपण त्यांना अक्षय दादांना आपण पाहतो. अनेक वक्त्यांची भावना व्यक्त केली. मी तर अंत्यविधीलाच बोललो होतो हे की आपल्या भविष्यामध्ये अक्षयच्या बरोबर आपल्या सगळ्यांनी उभं राहायचं आहे. तर वेगळे काही भावना कोणाच्या मनात नाही आहे. ही सगळी वाटचाल निश्चितपणे आपण सगळे म्हणून चांगली करू. आणि खरं शिवाजीरावांच्यावर प्रेम करा आपण सगळे जे असंख्य कार्यकर्ते जमलेले आहात, आपल्या प्रत्येकाची भावना त्याच आहेत. म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री या नात्यानं स्वर्गीय शिवाजीरावांना अपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. परमेश्वराने या लोकांमध्ये त्यांना उच्चतम स्थान द्यावं, जवळचं स्थान द्यावं अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जे दुःख सर्वांना झालेलं आहे, जो आघात झालेला आहे, यातून परमेश्वरानं त्या कुटुंबाला सावरण्यासाठी, आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना सावरण्याकरता परमेश्वराने आम्हाला शक्ती द्यावी अशी प्रार्थना करतो. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. नमस्कार. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.